नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. गाथा, समीर आणि राजन ऑफिसला निघाले होते आणि त्याचवेळी देवची गाडी बंगल्याच्या आत आली. ते तिघही एकमेकांकडे पाहत त्यांच्या गाडीकडे पाहत होते. देवने गाडी पार्क केली आणि दोघेही गाडीच्या बाहेर आले. शिवने गाथाकडे पाहिलं आणि एक मोठी स्माईल दिली. तिचा चेहरा मात्र एकदम निर्विकार होता. हाऊ डेअर ही, त्याची हिंमत कशी झाली इथे यायची? काल केला तितका तमाशा कमी होता का? समीर बोलला, परंतु गाथा मात्र शांत उभी होती. गाथा, शिवनं तिला मिठी मारली. हाऊ आर यू शिव? गाथा एक कॅज्युअल स्माईल करत बोलली. मी मजेत, तू कशी आहेस? आणि हे काय, किती बदलली आहेस तू? वेळेनुसार बदल होतात माणसात. छान नाही दिसत आहे का? गाथा बोलली. पहिल्यापेक्षा खूपच जास्त सुंदर. ही स्टाईल, हा कॉर्पोरेट लुक, वाव, व्हेरी इम्प्रेसिव्ह. शिव तिला वरून खाली निहाळत बोलला. थँक्यू. तू अचानक इथे? गाथानं विचारलं आणि त्यावर शिवनं देवकडे पाहिलं, जो मघापासून तिलाच पाहत होता. ॲक्च्युली मला म्हणजे देवला तुझ्याशी बोलायचं आहे, शिव बोलला. कोण देव? ती बोलली. गाथा, मी समजू शकतो तुझा राग, परंतु तू गेल्यावर देव देखील सुखाने नाही राहिला. सतत तुझ्या आठवणीत झुरत होता. किती शोधलं त्यानं तुला, शिव बोलला. एक मिनिट शिव, ही व्यक्ती कोण आहे आणि हा मला का शोधतोय? गाथा प्लीज, मला बोलायचं, एक मोका तर दे, देव बोलला. शट अप, मी अनोळखी व्यक्तींशी बोलत नाही. तुम्ही शिवसोबत इथे आलात म्हणून तुम्हाला इथे समोर उभं तरी केलंय. अदरवाईज एनिवेज शिव, मला ऑफिसला जायला वेळ होतोय, आपण नंतर बोलू, बाय. लेट्स गो जिजू. असं म्हणत गाथानं डोळ्यांवरती गॉगल चढवला आणि गाडीचं दार उघडलं. देवनं तिचा हात पकडला. गाथा प्लीज, माझं म्हणणं तर ऐकून घे. मी तुला न्यायला आलोय, तुझ्या घरी, आपल्या घरी. माईनं तर तुझ्या स्वागताची तयारीसुद्धा सुरू केली आहे, देव बोलला. सोड तिचा हात, समीर रागाने बोलला. जिजू एक मिनिट. लुक मिस्टर, सॉरी, नाव काय म्हणालात तुमचं? ती आठवण्याचा प्रयत्न करत बोलली. डॉक्टर देवांश देसाई, राजन बोलला. हे बघा मिस्टर देसाई, मी तुम्हाला ओळखत नाही, त्यामुळे तुम्ही काय बोलताय मला काही समजत नाही. आणि ही माझं घर आहे, माझ्या बाबांनी बांधलेलं. सो मी तुमच्या घरी काय येऊ? आय थिंक तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. माझं घर हे आहे आणि मी गाथा सरपोतदार आहे. शिव, तुझ्या मित्राला डॉक्टरची गरज आहे. आय थिंक त्यांची मेमरी लॉस होत चालली आहे. दाखवून घे, बाय. गाथा दार उघडून गाडीत बसली. ब्रेन स्पेशालिस्टला दाखव यांना, राजन देखील हसत बोलला. समीर, तू तरी समजाव तिला, देव हताशपणे बोलला. काय समजावू, ती तुम्हाला ओळखतच नाही. एनिवेज डॉक्टर शिव, यानंतर असे अनोळखी लोक घेऊन उठसूट आमच्या घरी येऊ नका. फॅमिलीवाले लोक आहोत आम्ही. आमच्या फॅमिलीच्या सेफ्टीचाही प्रश्न आहे. राजन, गेटवरती सिक्युरिटी गार्ड ठेवायला हवा. तुझ्या माहितीत कोणी आहे का पहा, समीर देवकडे पाहत बोलला. ओके समीर दादा, राजन बोलला. जिजू, उशीर होतोय, गाथा बोलली. बाय डॉक्टर, यांना ब्रेन स्पेशालिस्टला नक्की दाखवा, राजन पुन्हा हसत बोलला. समीर देखील हसला आणि मग दोघेही गाडीत बसून निघून गेले. देवला त्यांचा फार राग येत होता, परंतु तो काहीच करू शकला नाही. शिव आणि देव तिथून पुन्हा हॉस्पिटलकडे आले. देव खूपच रागात होता. तो केबिनमध्ये इकडून तिकडे फेऱ्या मारत होता आणि शिव त्याच्याकडे पाहत होता. या राजन, त्या तर असं वाटत होतं एक पंच ठेवून त्याचा थोबडा फोडावा. आणि तो समीर, त्यानं रागानं मुठी आवडल्या. मी तुला म्हटलं होतं ना, घाई करू नकोस. ट्राय टू अंडरस्टँड देव. तू दिलेल्या जखमा ती अजूनही विसरलेली नाही आहे आणि तू तिला घरी न्यायची भाषा करत होतास, शिव बोलला. मग काय करू, तिच्यापासून मी अजून दूर नाही राहू शकत, देव चिडत बोलला. मग आता काय करणार आहेस तू? पाहिलंच ना ती कसं बिहेव करत होती. ती तुझ्याकडे पाहायलाही तयार नाही देव. मला नाही वाटत ती इतक्या सहजपणे तुला माफ करून तुझ्याकडे येईल. पाहिलंच ना तू, किती बदलली आहे ती. ती आता पहिलीवाली भाऊक, अल्लड आणि मनानं विचार करणारी गाथा राहिलेली नाही. शिव त्याला समजावण्याचा प्रयत्न करत बोलला. सो व्हॉट, ती कितीही बदलली असली, माझा आणि तिचा काही संबंध नाही असं दाखवत असली, तरी तिच्या मनात अजूनही माझ्याबद्दल ते प्रेम आहे. माझ्यावरच्या रागामुळे ती
त्याला वर येऊ देत नाही आणि मला माहीत आहे ते तिच्या ओठांवर कसं आणायचं. मग आता काय करणार आहेस तू? शिव बोलला. तिच्या ऑफिसमध्ये जाणार, तिथे तर भेटेल ना. व्हॉट? अरे नको होता तमाशा करूस रे देव, ती चिडेल अजून. चिडू दे, त्यानिमित्तानं तरी माझ्याशी बोलेल ना. देव पुन्हा बोलला. देव देव लिसन टू मी. शिव मागून त्याला आवाज देत होता, परंतु देव आता काही ऐकणारीतला नव्हता. तो गाथाच्या ऑफिसमध्ये आला. एक्सक्यूज मी, आय एम डॉक्टर देवांश देसाई. मला गाथा सरपोतदार यांना भेटायचं आहे. त्यानं रिसेप्शनवर असणाऱ्या मुलीला सांगितलं. ओके, मी मॅडमला कळवते, तुम्ही बसा. ती मुलगी बोलली आणि तिनं गाथाच्या केबिनमध्ये फोन केला. गाथा, समीर आणि दुसरे 2 एम्प्लॉईज बिझनेसबद्दल बोलत होते. हॅलो. गाथानं फोन उचलला. मॅडम, डॉक्टर देवांश देसाई तुम्हाला भेटायला आलेत. मी बिझी आहे, त्यांना जायला सांग, असं बोलून गाथानं फोन कट केला. कोण होतं? समीरनं विचारलं. नॉट इम्पॉर्टंट, गाथा बोलली आणि पुन्हा ते कामाचं बोलू लागले. सर, मॅडम बिझी आहेत, ते तुम्हाला नाही भेटू शकणार, रिसेप्शन गर्ल देवांशला बोलली. प्लीज, माझं त्यांना भेटणं फार महत्त्वाचं आहे. आय एम सॉरी सर, पण मॅडम स्वतः म्हणाल्यात की त्या बिझी आहेत. काय गोंधळ चालू आहे? राजन देवला पाहून तिथे येत बोलला. ओह डॉक्टर देव, तुम्ही पुन्हा इथे? राजन बोलला. सर, यांना गाथा मॅडमशी बोलायचं आहे, पण मॅडम बिझी आहेत, रिसेप्शन गर्ल बोलली आणि तिला काहीतरी काम होतं म्हणून ती तिथून थोडी बाजूला गेली. ओह सो सॅड. गाथा पण नजर आतीच करते. इतक्या मोठ्या फेमस डॉक्टरला भेटायला नकार दिला. ज्यांच्या एका मिनिटाची किंमत लाखोत आहे अशा व्यक्तीला भेटायला नकार दिला. ऐकून वाईट वाटलं. राजन उपहासात्मकपणे हसत बोलला. देव रागानं त्याच्याकडे पाहत होता. मी काय म्हणतो डॉक्टर, ती जर तुम्हाला भाव देत नाहीये तर कशाला तिच्या मागे लागताय? तुम्ही अजूनही फार यंग आहात, स्मार्ट, डॅशिंग आहात. तुम्हाला कुठलीही मुलगी मिळेल. या नाचकडी गाथामध्ये काय ठेवलंय? शी इज माय वाईफ. बायको आहे ती माझी. रागावली आहे माझ्यावर आणि तिला कसं मनवायचं मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. देव राजनच्या डोळ्यात डोळे घालून शांतपणे बोलला. तितक्यात रिसेप्शन गर्ल पुन्हा तिथे आली आणि राजनला पुढे काही बोलता आलं नाही. एक्सक्यूज मी, त्यांना सांगा मी त्यांची वाट पाहत इथेच थांबलोय, देव त्या मुलीला म्हणाला. त्या मुलीनं राजनकडे पाहिलं. राजन काहीच बोलला नाही आणि तिथून निघून गेला. ओके सर, ती मुलगी म्हणाली आणि तिनं पुन्हा गाथाला फोन लावला. मॅडम, डॉक्टर देवांश. ती बोलतच होती की देवनं तिच्या हातून फोन काढून घेतला. मी तुझी इथे वाट पाहतोय, तू फ्री झालीस की आपण बोलू, देव बोलला. पण गाथा मात्र शांत होती. त्यानं फोन पुन्हा त्या मुलीकडे दिला आणि तिला स्माईल देत समोर असलेल्या वेटिंग एरियामधील सोफ्यावरती तो जाऊन बसला. तर मग मित्रांनो, गाथा भेटेल का देवला आणि यांच्यामध्ये काही पॅचअप होऊ शकतं का? पाहूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.